चेंडू अडवला गेलाय. इथून पाहिला पण 2 धावा वेगाने कंप्लीट देखील केला जातात. आता मात्र कधी मजा येणार आहे या स्पर्धेची, कारण की आपण पाहिलं तर जसं आपण पाहिलं ना तर ही संघ जसं पुढे चालेल, एक एक मॅच खेळत एक एक सामना जिंकत चालेल. तशी आपण पाहिली या स्पर्धेमध्ये आता मात्र आपण पाहिली आहे ना, तर नक्कीच आपण बघितलं स्टेप बाय स्टेप मात्र आपण बघितलं आता उंच स्तरावर जातोय. अब उस लेवल पे जा रही है इस टूर्नामेंट. अजीत क्या बेहतरीन खेल किया था इस टीम ने भी. अविनाश फिर से टैप किया गेंद को. एक रन यहाँ पे जरूर मिलेगा. एक रन के साथ टीम का टोटल बढ़ने वाला है. अब जाके पहुंचा है 3 रनों पर. दर्शक का काफी संख्या में यहाँ पे आ चुके हैं और सभी दर्शकों का दिल के गहराई से हम केबीएम ट्रॉफी में करेंगे स्वागत. जैसा कहा जाता है ना, वो तालाब ही क्या जिसमें मछली नहीं, और वो टूर्नामेंट क्या जिसमें दर्शक नहीं. बेहतरीन दर्शक है आज बड़ी तादाद में इस टूर्नामेंट के लिए. फायर फाइटर ने उड़ा इस गेंद को, हवा में खड़ी हो गई गेंद. गेंद के नीचे आए थे ऋषिकेश और उन्होंने कुछ भी गलती नहीं की, वहां पे कैच को लपक लिया और इसी के साथ विकेट का पतन. पहला बड़ा वाला झटका चाहिए मल्हार स्पोर्ट्स कोलांडी टीम को लगता हुआ. थैंक यू थैंक यू थैंक यू. चलो मैन ऑफ द मैच का जो अवार्ड है हम देने वाले. सुरेंद्र आ चुके हैं वहां पे और देने के लिए मैं रिक्वेस्ट करूंगा. वहां पे हमारे मेहमान है, चीफ गेस्ट है अनंताजी महाली साहब. अनंताजी महाली साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. चला सामनावीराचा पुरस्कार देऊया आपण. सुरेंद्र घाटल त्यांचे सुपुत्र देखील आहेत जो सोबत. भावाच आहे का? भावाच आहे मला वाटतंय. तुमचा होता की ॲक्शन मध्ये आज? नक्कीच नक्कीच भावाचा आहे, कारण की त्यांचा मुलगा देखील सोबत खेळतोय. आपण बघितलं तरी ते सामनावीरचा पुरस्कार आहे जो दिला जातोय. रवीन सुतार अगदी आपण पाहिलं तर चेंडूला ड्राईव्ह करतोय. आल्या आल्या ज्याप्रमाणे शॉट एक्झिक्यूट केला गेला होता त्यांच्या माध्यमातून टीमचे टोटल मध्ये वाढ, टीमची टोटल वाढली आहे. अगदी आपण पाहिलं 4 धावा. आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र वाढत चाललंय. प्रेक्षकांची अफाट गर्दी, प्रेक्षकांचा अफाट प्रेम या केबीएम ट्रॉफीला मात्र मिळत आहे. अजित घरतचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी अविनाश गिराने आउट. थैंक यू डीजे. न्यू बैटर इन होता है सूरज. यस डेफिनेटली माली. सूरज माली कोलांट्याचा वंडर बॉय जो त्या मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. सूरज माली सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिपची गरज आहे. जयेश आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा त्याने देखील प्रयत्न केलाय. चेंडू जाते मिड विकेटला, एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये धावतोय. जीवाच्या आकांताकर त्यावेळेस मात्र ही धाव सूरज मालीने या ठिकाणी पूर्ण केली. जयेश डेफिनेटली आपण पाहिलं त्यांना जाणीव होती. इथून आपण बघितलं तर ज्या अनुषंगानं एक एक धाव महत्वाची आहे, मोठी आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न इथून देखील केला जातोय. आपण पाहिलं इथून धावांची अगदी गरज आहे. त्यांना माहिती आहे जर बॉलिंग चांगली आहे तर मग फलकावर धावा चांगल्या लावाव्या लागतील, जेणेकरून आपल्याला त्या बॉलिंगला एक आधार देण्यासारखं एक टोटल मिळायला हवं. आणि त्या टोटलच्या शोधात निघलेला संघ, परंतु सध्या तरी 6 धावा 2 गडी गमावलेत. पंचांच्या दिशेने शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आदरणीय सन्माननीय भूमिपुत्रा फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत दादा पाटील, सोबतच आपण पाहिलं सुदेश दादा विजय शेठ पाटील यांचं देखील शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. विजय शेठ पाटील
यांचे सुपुत्र आपण पाहतोय, त्यांचं इथे मंचांवर शुभागमन झालंय. पाहुण्यांचं अगदी शब्द सुन्नाने मनपूर्वक हार्दिक स्वागत स्विचिटचा करतोय. फटका, चेंडू जाईल एका टप्प्यानं मॉडर्न लाईनच्या बाहेर. हाल आहे केबीएम चौकार. गुड शॉट. तुझ्या बेटीचा बोलवना सांग मला देशील कवा. तुझ्या बेटीचा बोलवना सांग मला देशील कवा. थँक्यू सो मच. बँचो पथक देखील ऑन फार झाले. जयेश अतिशय जबरदस्त धून वाजवतायत, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील लाजबाब चालू आहे. जयेश, धूमधडाक्यात खेळ देखील चालू आहे. चर्चा करावी लागेल. पुढचा बॉल अगदी स्क्वेअर लेग म्हणजेच बॅक ऑफ द स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु अक्रॉस लाईन बॅट आणि चेंडूमध्ये कॉन्टॅक्ट नाही झाला तिथे. मग पंच एकदम अस्थिर होते. का कारण त्याचं होतं की चेंडू अगदी शेवटच्या लेगवरच्या वरून गेला, त्यामुळेच एक चांगली डिलिव्हरी. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर लेग कटर बॉल होता, परंतु ओळखलं यावेळेस बॉलला आणि हलक्या हाताने मात्र ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2 बाद 11 धावा. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि गर्दी पहा गर्दी, कारण क्रिकेट अतिशय जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस फटका फसलाय ऑन साइडच्या दिशेनं. मिड विकेटला पकडलाय गेलाय झेल आणि कोलांड्याचा वंडर बॉय सूरज माली याचा समाप्त होतोय. गेम आउट. थँक्यू. नक्कीच पाहुणे आलेत. पाहुण्यांच्या माहितीसाठी सुद्धा नक्कीच चालू असलेला सामना. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडेची टीम, जो टार्गेट मात्र सेट करण्याचा प्रयत्न करते. बॉलिंग करणारी प्रो स्पोर्ट्स चिंचोटीची टीम आहे जी लढते. सुपर 7 मध्ये आलेले आहेत. प्रत्येक संघाला आता पाहिला पण ट्रॉफी लागूच झाले, परंतु ज्या पहिल्या ट्रॉफी, दुसऱ्या ट्रॉफी, तिसऱ्या ट्रॉफी साठी आपण पाहिले तर पुढे जाण्यासाठी हे प्रयत्न त्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली आपण पाहिलं, डेफिनेटली आपण बघितलं तर इथून ज्या सत्रामध्ये आपण पाहिला जरा आमचे जे टेडी आहेस, तुमचा क्रिकेट आहे ना थोडा बाउंड्रीच्या बाहेर खेळला तर चांगलं होईल टेडी, नाहीतर एलियन मग आम्हाला यान बोलवावं लागेल, मग त्या यान मध्ये तुम्हाला टाकून पार्सल केलं जाईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी विशालने केला होता. विशाल कांबडी मैदानाच्या एंड मध्ये झालाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये विशाल कांबडीला देखील परतावं लागले. ताळमेलची चुकी या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला झालाय. आणखी एक धक्का बसतोय जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीमला. विशाल कांबडी आउट. अरे थँक्यू डीजे. जरूर जरूर साई बाबाची धून ऐकायला मिळत आहे. सुशांत दादा नक्कीच मंचावर आहेत तर नक्कीच कसं विसरून झाले. श्री साई समर्थ सेवक ससू नवगडची नक्कीच मानाची पालखी आणि नक्कीच शिर्डीच्या दारी जी आपल्याला पाहायला देखील मिळाली. सगळ्यात मोठा आपण पाहिला तो पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या पालखीचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहिले तर सुशांतदा पाटील, त्यांना मंचावर आपण पाहतोय. सोबतच सुदेश शेठ, गोविंद शेठजी पाटील साहेब देखील आहेत इथे. विजय शेठ पाटील
शेठ साहेबांचे पुत्र आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर इथून खराब क्रिकेट दर्शवला जात आहे आणि हे खराब क्रिकेट आपण पाहिलं तर मग फायदा करून देत आहे. प्रशांत जे पाटील आहेत नक्कीच आपण बघितलं की थोडा मिसअंडरस्टँडिंग माझं सुद्धा झालं होतं. प्रशांत दादा पाटील आहेत, अगदी त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर अगदी आपण पाहिलं तर मग हा फटका खेळला होता बॅक टू द बॉलर. अगदी जवळजवळ आपण पाहिलं हा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं विश्वनाथ आलेले आहेत. विश्वनाथ घरत तिसरं षटक आहे. चेमल स्पोर्ट्स कोलांडे टीम जसं आपण बघितलं होतं ना विजय की जेव्हा गोलंदाजाने सांगितलं आम्हाला की डायरेक्ट 1 नंबर आणि त्या अनुषंगाने मात्र खेळ केला जातोय प्रो स्पोर्ट टीमच्या माध्यमातून. निश्चितच ज्या अनुषंगाने त्यांनी उल्लेख केलाय त्या दिशेने मात्र त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे प्रवीण 9 धावसंख्येवर खेळतोय, राज 1 धावसंख्येवर खेळतोय. षटकातील पुढचा बॉल विश्वनाथ घरतचा अपटाकर बॉल होता. पुल केला या ठिकाणी मिड विकेटला ऋषिकेश शेलार पकडतो झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी प्रवीण सुतारचा देखील खेळ आउट. हॅलो थँक्यू डीजे. बघा प्रवीणने जो रिवर्स चौकार लगावला होता ना त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलेला आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा. नक्कीच पाहतोय नरेशजी माळी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज रिवर्स चौकारच्या शॉटसाठी आणि नक्कीच देखना चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडलं जाईल देखील पाहावं लागणार आहे. ते चित्र काहीतरी आहे, विचित्र घडलंय बिघडलंय पाहिलंय पण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झालाय बाद. तुला खांद्यावर घेईन पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. थँक्यू 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 सो मच. चला मैदानाच्या दिशेने आपण बोलूया. यावेळेला पाहिला फटका खेळला हवेत, हवेच्या लाटांवर स्वार 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 चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. हा मिळेल शानदार धमाकेदार परिसच्या पाड मधून षटकार.
थँक्यू. चला फील्ड देखील सेट करून घ्या जय मल्हार स्पोर्ट्स टीम. अगदी आपल्याला वेळ कमी आहे, वेळेला सहकार्य करा. आणखीन आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत, आपल्याला क्विक थोडं सहकार्य करा. रुपेशने शेवटच्या बॉलवर मात्र षटकार ठोकला होता आणि त्या षटकारानं मात्र टीमला एक चांगला आधार मिळाला आहे. अगदी चांगली आपण पाहिले तर मग फिनिश केलं आहे तिथे आणि त्या गोड फिनिशमुळे कदाचित एक गोडसुद्धा आपण पाहिलं तर मग हे निकालसुद्धा आपण बघितलं तर गोड निकालसुद्धा मिळू शकतोय. हा नक्कीच जे आपण बघितलं तर हे पारितोषिक आलेलं आहे प्रवीण सुतार यांच्या ज्या रिव्हर्स चौकारासाठी नरेशजी माळी यांच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचलं देखील आहे. चिठ्ठ्या आहेत, आम्ही ड्रॉ बनवलेल्या आहेत. त्या ड्रॉमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल 3 नावं आहेत. विजयी संघ असेल, न्यू स्टार वसई आणि ओमसागर ब्राह्मणगाव. चला कर्णधार या. डेफिनेटली एक ड्रॉ आपण पाडतोय, काढणार आहोत. तो ड्रॉ मध्ये खेळायचा आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या सोबत. उर्वरित आपण बघितलं तर मग त्यांच्या दरम्यान 2 मॅच होईल आणि मग जसं जसं पुढे क्रिकेट चालेल. आपण बघितलं तर हा डेफिनेटली आता कोणालाच बाई मिळणार नाहीये. आता 4 टीम येतील डायरेक्टली, जसं जसं विन तस तसा पुढचा प्रवास ते पूर्ण करतील. हा तेच आपण म्हणतो की आज घाई करा कारण की वेळ घेऊ नका. जास्त जास्त आपण चर्चा कमी करू कारण की आता आपल्याला कंप्लीट फायनल आहे, अगदी वेळेवर कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे मी कर्णधारांना विनंती करेन की कर्णधार आपण या. मिस्टर वसई टीमचे कर्णधार इथे दाखल देखील झाले आहेत. त्याचनंतर आपण बघितलं तर ओम सागर ब्राह्मणगाव टीमचे कर्णधार असतील. नेक्स्ट मॅच इट्स अ 2 ओव्हर मॅच, 2 ओव्हरचा मॅच असेल. नक्कीच आपण पाहिला तर मग आमचे प्रमुख अतिथी सुद्धा आहेत. कॅप्टन या प्लीज, कॅप्टन क्विक. ओमसागर ब्राह्मणगाव. बघा ते टेडी आमचे मैदानाच्या मध्ये गेल्या. टेडी तुम्हाला विनंती करतोय थोडे साईड लावा तिथून. बघा तिथे प्लेयर जे खेळाडू आहेत त्यांना बसण्यासाठी खुर्च्या द्या. काही प्रेक्षक बसलेले आहेत दोन्ही कक्षामध्ये. अगदी आपण पाहिलं चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. ओपनिंगची जोडी आहे, कर्णधार आलेले आहेत. आपण बघितलं तर लगेचच चिठ्ठ्या सुद्धा उडवून घेऊ कारण की 2 टीम आणि एक आपण बघितलं तर एक विजेता. सुशांत दादा आहेत इथे आणि सुशांत दादांच्या समोर आपण हे ड्रॉ टाकूया आणि सुशांत दादा एक ड्रॉ काढा. त्या ड्रॉमध्ये आपण बघितलं तर एक संघ खेळेल, तो म्हणजेच वाघोबा ब्राह्मणगाव संघाच्या सोबत. 3 आहेत. सुशांत दादाने एक काढली आहे वाघोबा ब्राह्मणगाव संघाच्या सोबत आणि राहिलेला त्यांच्यामध्ये मॅच होईल. न्यू स्टार वसई संघाचा मॅच असेल नक्कीच वाघोबा ब्राह्मणगाव संघाच्या सोबत. आणि आता ही मॅच बघा तुम्ही, विजय संघ आणि ओमसागर ब्राह्मणगाव. विजय संघ ओमसागर ब्राह्मणगाव डेफिनेटली यस. तर नक्कीच हे ड्रॉ झाले. आता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. हा डबल आपण पुन्हा एकदा येणारच आहोत. या षटकामध्ये टॉस करूया. समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. अगदी आपण पाहिलं तर मग तिथे झेल पकडला जातोय आणि हा झेल समाप्त करतोय अक्षय चाखे. टॉस आपण करतोय आणि प्रशांत दादांना विनंती करतोय, प्रशांत दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ब्राह्मणगाव संघ आहे, मिस्टर वसईचा संघ आहे. हेड आणि टेल तुम्हाला माहिती आहे. कॉल कोणते ते ठरवा आपसमध्ये. वसईकडून कॉल येतोय हेड, येतोय टेल. दादा आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराजमान व्हा.
हेड कॉल दिला होता, आलाय टेल. ब्राह्मणगाव टीम टॉस जिंकलाय. एकच प्रश्न, काय निवडाल? बॅटिंग. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच जयेश टुकले. मॅचच्या दिशेने आपण बोलूया. लक्ष आहे ते म्हणजेच 25 धाव्यांचं. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटकातील चेंडू फेकून झाले 3 आणि धाव फलकावरती आपण नजर टाकली तर 1 बाद 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. न्यू पाटोर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अजित घरत. चांगला फटका आहे ऑन साइडला. फायर ब्रिगेडमॅन किरण मालीने पैकेलाय झेल आणि समाप्त झालाय अजित घरतचा देखील खेळ आउट. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच बँजो पथक. मॅचच्या दिशेने आपण बोलूया. बॅक टू बॅक विकेट मात्र डाऊन व्हायला लागले त्या ठिकाणी, कारण गोलंदाजीचा दर्जा मात्र वाढला या ठिकाणी. काय प्लातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज आपण पाहिला तर विशाल कांबडीकडनं. आता मात्र 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 बाद 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्डवरती. 25चं टार्गेट आहे. विशाल कांबडीचं यशस्वी षटक. आता मात्र दोन विकेट मात्र बॅक टू बॅक या ठिकाणी मिळवलेत. कदाचित तिसरा आला तर मग पारितोषिक दिलं जाईल. चला गेम ऑन करायचं कारण घड्याळ कोणासाठी थांबत नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद विकेटची हॅट्रिक पूर्ण केले गोलंदाज विशाल कांबडीनं. धन्यवाद थँक्यू 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 थँक्यू. क्या डांस चल रहा है मैदान के अंदर. वाह फाइन क्लीज है आपके लिए. लाजवाब. अगदी आपण बघितलं तर इथे विकेटची हॅट्रिक साजरी केली आहे. अगदी गरज होती. 25 धावा सुद्धा भरपूर आता झाल्या आहेत आणि अगदी जो उल्लेख केला होता ना की बॉलिंग युनिट अगदी स्ट्रॉंग झाले ना, ते दर्शवलं देखील आहे इकडे विजय. नक्कीच विकेटची हॅट्रिक पूर्ण देखील झाली. 800 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरला आहे गोलंदाज. पुन्हा एकदा बॅटर आपण पाहिला तर अजय घरात. हे खेळाडू असतील लढतील आणि जिद्दी खेळाडू आहेत, परंतु ऋषी आणि अजय आता हे खेळाडू मिळून मात्र आपल्या संकटामध्ये सापडलेल्या टीमला मात्र बाहेर काढतील का. टीमची टोटल आहे 3 धावा. पहिला पण तर मग 25चा टार्गेट होता, आता 12 चेंडू आणि 22 धावा. बघा हे हॅट्रिक पाहतोय आपण ऑन स्क्रीनवर. विकेटची हॅट्रिक. पहिला विकेट स्लोअर 1. दुसरा विकेट पण पाहतोय अजित. बाउन्सर होता तो देखील पटला. आणि तिसरा क्लीन बोल्ट. हे 3 विकेट. पहा काय गोलंदाजी केली जाते. हे आहे ना टॅलेंट जे शोधलंय विशालच्या रूपाने.
जे करायचं होतं ते मात्र या ठिकाणी केलंय, कारण धावफलकावरती कमी धावा होत्या, गुशानं विकेट पकडायचे होते आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर विशाल कांबळेनं काय लाजबाब बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रुपेश कोठावले या बॉलरला. अजून सुद्धा मॅच संपला नाहीये जयेश, मॅच बनवू शकते. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर 22 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 11च्या सरासरीने धावफलक पुढे न्यावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील पहा किती मोठी केली जाते, कारण त्यांना देखील ठाऊक आहे अजय घरची विकेट. अजय जर शेवटपर्यंत थांबला तर निश्चितच हा मॅच घेऊन जाईल. डेफिनेटली आपण बघितलं तर जिद्दी आहे आणि जिद्दी खेळाडू आपण बघितलं तर मग कधी हार नाही मानत. हा चेंडू पाहावा लागेल. अगदी नो चेंडूचा इशारा मात्र पंचांनी पोहोचवला देखील आहे. खराब चेंडूची नोंद होताना पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर मॅच जी थोडी कठीण झाली आहे, मग अशा प्रकारची गोलंदाजी राहिली आहे ना तर कुठेतरी मग सोपी होऊ शकते विजय ते. आता बघा नो बॉल नंतर फ्रीटचा चेंडू. जसं म्हटलं जाते ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली विट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट हा खूप महत्वाचा. आणि यावेळेला हा फ्री हिट मात्र सुपर हिट राहील का ते देखील पाहिलं जाईल. चला मग बघा, गुडाटोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. अविनाश गिराने अगदी पुढे आले होते झेल पकडण्यासाठी, परंतु फ्री हिटचा बॉल होता हे देखील त्यांना ठाऊक असायला हवं होतं. कदाचित अडवलं असतं तर मग 4 धावा वाचल्या असत्या, परंतु झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र एका टप्प्यानं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. 4 धावांकरता आलाय चौकार. डेफिनेटली आपण पाहिलं तर चौकार अगदी महत्वपूर्ण क्षणाला आलाय. हिटचा चेंडू होता, योग्य रीतीने फायदा देखील उचलला. पहा आता बदल होतोय, कारण की सामना जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे. 16 या वेळेला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला गेला होता. प्रवीण सुतार पुढे आलेत. चेंडूला फील्ड केला गेलाय. तत्पूर्वी आपण पाहिले की 1 धाव मिळेल. बघा आता इथून समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 15 धावा. 2 चांगले गुड हिट आले ना विजय तर मॅच पूर्णपणे पलटेल. पण त्याच्यासाठी ते क्रिकेट खेळावं लागेल. जसं म्हटलं जात आहे ना, योद्ध्यासारखं लढणं, आणि योद्धा नक्कीच लढतोय. आणि या वेळेला ती योद्ध्याची भूमिका पूर्ण करत असताना अजय हा खेळाडूला पाहतोय. आणि योद्धा नेहमी काय म्हणतो तेही तुम्हाला सांगेन मी या चेंडू नंतर. हा चेंडू पंच वायतात. वाईट बॉलचा इशारा मात्र नक्कीच आलाय, परंतु इथे जसा वाईट आला तसाच लगेच DRS ची मांग केली आहे. चेंडू आपण पाहतोय ज्याप्रमाणे फेकला गेलाय, अगदी अगदी यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. कारण की चेंडू आपण बघितला ना लेग स्टंपच्या वरून गेला. लेग स्टंपच्या वरून ट्रॅव्हल झाल्यानंतर बाहेर निघलाय. ते कारण होतं की इट इज अ गुड डिलिव्हरी. चांगला चेंडू. 15 धावा 8 मध्ये. हा शॉट खेळलाय. पाठची कडा होती, टॉप एज होती. धाव मात्र 1 मिळेल. आणि योद्ध्याचा आपण उल्लेख करतो तर योद्धा काय म्हणतो नेहमी माहिती आहे का, की संकट किती येऊ दे मी इथे ठाम आहे. हारजीत तर नंतरची गोष्ट राहिली, परंतु त्या संकटाशी जिद्दीने लढणं हे माझं पहिलं काम आहे. पुन्हा एकदा आपण पहिला बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र आता हाईटसाठी आपण पाहिलं तर रिव्ह्यू ची मात्र आपण पाहिले डिमांड केली. पाहावं लागेल हा फटका कुठे खेळलाय. मंचांच्या दिशेने आणखीन काही पाहुणे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या पाहुण्यांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय शैलेश जाधव साहेबांचा इथे शुभागमन झालेला आहे.
आणि इस्तकजी शेख साहेबांचा देखील शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच आमचे थोडांपार सुद्धा पाहणी करतायत आणि म्हणतायत रिव्ह्यू गमावलेला आहे. आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं 14 धावांची गरज 7 मध्ये. डेफिनेटली 7-14. लाभ केला लॉंग ऑनला. थोडं आपण पाहिलं तर गॅप मध्ये पडला पण तो 2 धावा मिळतील. 2 धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ देखील होताना पाहायला मिळेल. पाहावं लागेल आता. जवळजवळ 12 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. इथून आपण पाहिले तर 6-12 ही मॅच अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये आली आहे विजय. परंतु ही मॅच संपलेली नाही. जाऊया छोटीशी धून ऐकूया आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू. वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मंचावर उपस्थित आमच्या पाहुण्यांचं, तसेच VTACA या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष मनापासून स्वागत करतोय. अगदी सुपर 7चे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. ज्या मोठ्या लढाई आपण पाहिल्या तर सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आपल्याला होताना पाहायला मिळतात. सेमीफायनलमध्ये नक्कीच कोणता संघ इथे दाखल होताना देखील पाहायला मिळेल. कोणता संघ मात्र आपण पाहिलंय ज्याची सुरुवात आपण पाहिली आहे सुपर 7 पासून झालंय. परंतु प्रत्येक संघाचं स्वप्न आहे 2-3-1 नक्कीच या 3 पैकी एक ट्रॉफी मात्र पटकावण्याचं. मंचावर आपण पाहिलं तर भरपूर असे पाहुणे येथील दाखल झालेले आहेत आणि त्या पाहुण्यांच्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. राहिलेले 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 12 धाव्यांची गरज आहे. परंतु ही गरज मात्र पुरवली जाईल की नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला जाऊया आपण सूरज माली मॅजिकल बॉलर का म्हणतो त्याला सुद्धा नक्कीच उल्लेख करेन. परंतु त्याचं स्वागत करायचं होतं षटकाराने. परंतु पाहिलं आपण कॅच पकडलाय. फलंदाज बाद. KBM क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक का आहे खास म्हणून म्हणतात ना टेन्शनवरची एकमेव मात्रा म्हणजेच KBM चषकाची ही जत्रा. आलेल्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा हार्दिक स्वागत. चेंडू असतील आता 5 जिंकण्यासाठी 12. बॅटर मैदानाच्या आतमध्ये खाली राहिलाय परंतु दिशाहीन आहे हा चेंडू. धगधग वाढेल अगदी. आपण पाहिलं तर हा मॅच आहे ना लो टोटल आहे. यापूर्वी सुद्धा आपण पाहिला होता 25 धावा होत्या जिंकण्यासाठी, त्या देखील झाल्या नव्हत्या. इथे तसंच काही चित्र आहे परंतु हे चित्र मात्र कोण क्लिअर करेल. आता पुन्हा एकदा हवेत आहे झेल निर्माण. झेल मात्र पकडला जाईल. सूरजला विकेट क्रमांक 2 मिळेल. मॅच मात्र पूर्णपणे फसला आहे कारण की आता उर्वरित आपण पाहिले चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 11 रन्स. डेफिनेटली आपण बघितलं एक वाईट गेलेला आहे म्हणजे 4 असतील.
नक्कीच विजय, आपण पाहिलं तर मॅच फसलाय. निश्चितच मॅच अगदी फसलाय, परंतु अजून सुद्धा मॅच बनवू शकते. गजानन घरत आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 11ची गरज. यावेळेस मोठा फटका दरकार केली होती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर गजानन मात्र पुन्हा एकदा गेम पलटवला या ठिकाणी. जयेश, काय जबरदस्त फटका, फुलटॉस बॉल होता. अगदी चेंडूला मात्र ओळखलं, पारखलं आणि मिड विकेटच्या बाहेर नेऊन सोडलं. 6 धावांकरता. पूर्णपणे गेम मात्र पूर्णपणे बदलून टाकला. बघा आता विजय, कदाचित मॅच याच चेंडूवर फिनिश सुद्धा केला जाऊ शकतोय. आता 3 बॉल 5ची गरज. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर बॅट थोडीशी अगोदर फिरली गेली. चेंज ऑफ द पिच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज सूरज मालीनं आणि त्याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता. जयेश, हा डेफिनेटली मॅजिक मॅन का म्हणतो त्याला, कारण की याच गोलंदाजाच्या नावावर असा रेकॉर्ड आहे, कारण की 6 चेंडूमध्ये 2 धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या. तो म्हणजे मॅजिक मॅन सूरज माली. आज त्याची पुन्हा एकदा गरज आहे त्याच्या संघाला आणि ती गरज मात्र पूर्ण करून दिली जाईल का, हा मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील एक प्रश्न निर्माण झाला आणि त्यांच्या पाठीराखांच्या मनामध्ये देखील. 2 चेंडू 4ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो हो हो, सुंदर झेल मात्र पकडला गेलाय. वॉट कॅच बाय मिस्टर रुपेश कोठावले. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करा, लगेचच फील्ड सेटअप करा. आपले जे टेडी आहेत त्यांना विनंती करते, शेवटचा बॉल आहे त्यामुळे कदाचित इथे भरपूर काही चित्र बिघडू शकते. तुम्हाला नम्र विनंती आहे की बाउंड्रीच्या बाहेरचा प्लीज. टेडी आणखीन विलासदादा वाडांकडून आपण बघितलं तर पारितोषिक लागू केलं. विकेट जर मिळवला या बॉलवर तर 500 आणि जरी षटकार लगावला तरी देखील 500. आता जो झेल पकडलाय त्याच्याकरता विलास वाडान दादांकडनं 200 रुपयाला कॅश प्राइज आले. जयेश, नक्कीच आपण पाहिला तर खेळ हा क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे शौकीन आपल्याला भरपूर या सातिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच प्रत्येक पाहुण्यांच्या मनामध्ये नक्कीच तो खेळ सुद्धा मात्र आपण पाहतोय जो घर करतोय सध्या तरी ज्या कॅचने केलं. अप्रतिम. कुमार आलाय. कुमारने फटका चांगला केला या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. दुसरी देखील पूर्ण आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र थोडेसे कमी पडले या ठिकाणी कुमार. धन्यवाद डीजे, धन्यवाद तुम्हाला आम्ही संधी देऊ. थँक्यू. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची नेक्स्ट मॅच. चला पुढच्या टीम दोन टीम्सने लगेच आपली जागा पकडा. आपल्याकडे वेळ राहिला नाही आहे इतका आणि लगेच आपण मंचावर सुद्धा जाणार आहोत. मान सन्मान आदर सत्कार सोहळा देखील आपण करणार आहोत. नक्कीच आपण मंचावर पाहतोय आदरणीय सन्माननीय प्रदीप जी वाडन दादा इथे आहेत, साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय साहेब आपण या. श्रमजीवी संघटनेच्या आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्याचे उप प्रमुख आहेत आणि नक्कीच त्यांना विनंती करते की साहेब आपण या. आपला आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आहे तो आपण करणार आहोत. जय तिकडे थोडीशी मिस्टेक झाली होती. नरेश मालीकडनं रुपेश कोठावले करता 200 रुपयाचा कॅश प्राइज आले. रुपेश कोठावले आपण या. नक्कीच आपण पाहिलं तर बारकोजी महाळे बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीमचे कोच
आणि त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा